नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या ऑगस्ट 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी आणि जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्य कथनाची माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, ग्रहस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम जे आहेत ते मात्र कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळत असतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन आणि ठेवू शकता लक्ष काटेकोर. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यामध्ये असणारे शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे हा एकच व्हिडिओ आपल्याला मासिक आणि दैनंदिन राशी भविष्य याची माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक उपाय कोणते करायचे या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत. विवाह, करिअर, तर ऑगस्ट महिन्याचे महत्त्वाचे मुहूर्त इत्यादी. तसेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असल्यामुळे अवश्य हे व्हिडिओ पहा की जेणेकरून आपल्याला अधिक सुंदर माहिती मिळायला मदत मिळेल. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. आपल्या वृषभ राशीचा स्वामी ग्रह जो आहे तो आहे शुक्र ग्रह. हा या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या राशीच्या शुभ अशा राशीच्या म्हणजे कुंडलीच्या पंचम स्थानात म्हणजे कन्या राशीमध्ये. ज्यामुळे जुन्या नवीन आर्थिक गोष्टींचं निर्णय घेण्यासाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तसेच प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणुकीचे पर्याय यासाठी सुद्धा या महिन्याची साथ उत्तम असणार आहे. त्यामुळे नवीन गुंतवणुकीच्या पर्यायांवरती अवश्य काम सुरू करा. तसेच पंचम स्थान हे प्रेमसंबंधाबद्दल सुद्धा अभ्यासले जाते. त्यामुळे नवीन नातेसंबंध, प्रेमसंबंध, नवीन ओळखी यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला खूप सुंदर राहणार आहे. विशेष शुभ अनुकूल राहणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा काम करण्यासाठी हा महिना अतिशय अनुकूल असल्यामुळे अवश्य त्यावर काम करा. तर विद्यार्थ्यांना विशेष करून फायनान्स, अकाउंटिंग, कला कौशल्य, नाटक, सिनेमा किंवा कुठलीही कलाकारी असेल अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या किंवा अभ्यासाच्या व महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहणार आहे. द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच धनस्थानामध्ये संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रहाची उपस्थिती असणार आहे. ज्या व्यापार वर्गाला व्यापार उद्योगात मनासारखा प्रतिसाद मिळवून द्यायला मदत करणार आहे. मात्र बोलण्यातील उग्रता मात्र सांभाळायची आहे, कारण याला वाचस्थान म्हणतात. कुटुंबातील नातेसंबंध सुद्धा या महिन्यात त्यामुळेच सांभाळावे लागतील, कारण हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह वादावादीचे निमित्त करून नात्यांमधील वितुष्ट वाढवण्याचं काम करतो. तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह शुभ स्थितीमध्ये आहे, चांगला आहे, अशा मंडळींना जागेच्या व्यवहारात चांगल्या आर्थिक लाभ मिळवून द्यायला ही मंगळाची ग्रहस्थिती अतिशय उत्तम राहणार आहे. ज्यांना या महिन्यामध्ये वाहन, नवीन जागेत किंवा बांधलेल्या जागेत म्हणजे फ्लॅट वगैरे आपण म्हणतो, गुंतवणूक, खरेदी विक्री करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मंगळ, गुरु आणि रवी या ग्रहांची साथ उत्तम लाभणार आहे. शिवाय सरकारी लाभाच्या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा आणि ती घ्या. थोडक्यात हा महिना मोकळी जमीन, बांधकाम, बांधलेलं घर, शेती, शेतजमीन, वाहन यामधील व्यवहार करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी साथ सोबत देणारा असणार आहे. या महिन्यामध्ये शनिग्रह वक्री होत असल्यामुळे मशिनरी, वाहन उद्योग, शेती, बांधकाम व्यवसाय, खाणकाम, मातीकाम, तेल, पेट्रोलियम पदार्थ, पेट्रोकेमिकल्स यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र शुभ परिणाम वाढवणारा, सुंदर प्रतिसाद देणारा राहणार आहे. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात नवीन निर्णय घ्यायचे आहेत, नवीन गुंतवणूक वाढवायची आहे, करायची आहे, कार्याचा विस्तार करायचा आहे, त्याबद्दलचे निर्णय अवश्य घेऊ शकता योग्य माहिती घेऊन. भागीदारीत सुद्धा काम करण्यासाठी हा योग अतिशय सुंदर आहे संपूर्ण महिन्याचाच. रवी ग्रहाचे दुसऱ्या पंधरवड्यात त्याच्या स्वतःच्याच राशीमधून म्हणजे सुखस्थानातून, चतुर्थ स्थानातून होणारे गोचर भ्रमण कुटुंबातील वडीलधारी मंडळींची साथ मिळवून द्यायला सुद्धा मदत करेल. तर ज्यांना वडिलोपार्जित जमीन जुमला, संपत्ती, कार्यक्षेत्र यामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य योग्य नियोजन करून योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन
त्या संदर्भातल्या कामाला लागायला बिलकुल हरकत नाही. आरोग्याचा विचार केला असता कफाचे आजार मात्र सांभाळायचे आहेत या महिन्यात. प्रेमसंबंध, नवीन ओळखी, विवाह, संतती, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हा महिना शुभ आणि लाभाचा असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अवश्य आपल्या कामाची आखणी आपण करू शकता. मंडळी, आपल्या राशी, नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण आणि व्यक्तिमत्व या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचे व्हिडिओ नुकतेच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. तेव्हा हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील मुद्दाम पहा आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली देत आहोत, अवश्य पहा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवतो, ती समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता, अगदी आपल्या घर बसल्या. आणि ह्यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर जो आहे तो आहे 9892156163. हा नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेलाच असतो. शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फायनान्स, IT, केमिकल, इंजिनिअरिंग, पॉवर, स्टील, ऑइल, FMCG, बँकिंग, पेट्रोकेमिकल, फार्मा, लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायद्याचे राहणार आहेत. त्या दृष्टीने अवश्य गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधायचे किंवा पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा आहे, शुभ आहे. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेत आहोत ते म्हणजे या संपूर्ण महिन्याचे 31 दिवसाचे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रहमान म्हणजेच दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ समजायला आणि महिन्याचं नियोजन करायला फार सुंदर मदत मिळेल. महिन्याची सुरुवात अतिशय उत्तम असणार आहे. 1 ते 4 ऑगस्ट हे पहिले 4 दिवस शुभ कार्यासाठी अनुकूल प्रतिसाद देणारे असणार आहेत. महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय त्यामुळे या काळात आपण निश्चितपणे घेऊ शकता. वडिलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी सुद्धा उत्तम राहील. राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी अशा लोकांशी नवीन संबंध वाढायला, त्याचा लाभ घ्यायला कार्याच्या अनुषंगाने अतिशय सुंदर प्रतिसाद मिळेल. थांबून राहिलेली काही महत्त्वाची जुनी कामं असतील तर ती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. मित्रपरिवार, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत उत्तम राहील. नोकरदार मंडळींना हे दिवस विशेष शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 5 आणि 6 ऑगस्ट इथे मात्र आरोग्य, आर्थिक व्यवहार, लेनदेन, गुंतवणूक, काही महत्त्वाच्या गाठीभेटी या संदर्भात थोडी जास्त काळजी घेऊन हे व्यवहार आपल्याला करायचे आहेत. आर्थिक खर्च वाढणार नाहीत या संदर्भात सुद्धा काळजी घ्यायची. मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची संधी मिळाली तर ती मात्र फायदेशीर आहे. 7 ते 12 ऑगस्ट हे पुढचे दिवस 7 शुभ आणि लाभ असतील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, तसेच विशेष करून आर्थिक धोरण आखण्यासाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी हे दिवस लाभाचे असतील. म्हणूनच गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नवीन नियोजन आपण अवश्य करू शकता. तसेच कार्यासाठी प्रवास करत असाल तर अवश्य प्रवासाची आखणी करू शकता. 13-14 ऑगस्ट कामाच्या निमित्ताने थोडी दगदग वाढणारे दिवस. घरातील छोट्या मोठ्या तक्रारी थोड्याशा मानसिक ताणतणाव वाढवतील. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर ती करू शकता. 15, 16, 17 ऑगस्ट हे पुढचे 3 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि नोकरदार मंडळींना विशेष शुभ परिणाम निर्माण देणारे हे दिवस असतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग या काळात अवश्य करू शकता. तर महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट यासाठी उत्तम परिणाम मिळवून देणारे हे दिवस असतील. 18-19 ऑगस्ट पुढचे 2 दिवस मात्र आरोग्य सांभाळा, महत्त्वाचे व्यवहार डोळ्यात तेल घालून करा आणि आपले प्रतिस्पर्धी, गुप्त शत्रू यांच्या हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवा. 20-21-22 ऑगस्ट कोर्ट कचेरी, विवाह, व्यापार उद्योग, चर्चा, गाठीभेटी, नवीन नातेसंबंध, नवीन ओळखी, महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय त्या संदर्भातले अत्यंत शुभ आणि अनुकूल परिणाम देणारे हे दिवस असतील. 23-24 ऑगस्ट पुढचे 2 दिवस काही व्यवहार करणार असाल, निर्णय घेणार असाल तर त्याच्यामध्ये सावधानता ठेवा आणि आरोग्याच्या बाबतीत बिलकुल दुर्लक्ष करू नका. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 25 ते 31 ऑगस्ट धार्मिक कार्य, धर्मस्थळाला भेट देणं,
प्रवास, महत्त्वाची कामं यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल राहतील. वडिलोपार्जित गोष्टींचे महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. तसेच नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नोकरीच्या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी सुद्धा सुंदर अशी साथ मिळवून देतील. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला महाविष्णू आणि माता महालक्ष्मीची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज 2 मंत्र, पहिला म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि दुसरा ओम श्रीम नमः, या दोन्ही मंत्रांचा जप 1-1 माळ अवश्य करा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनामावली यांचं पठण या दिवसात अवश्य आपल्याला करायचं आहे. तर मंडळी, ही होती आपल्या वृषभ राशीची ऑगस्ट महिन्यातली संपूर्ण 31 दिवसांची माहिती, मासिक आणि दैनंदिन. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल लाईक सुद्धा करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. 3 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी. भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्रसार, आबालवृद्ध स्त्री पुरुष कुणी याचं वाचन पारायण करू शकतं, अवश्य करू शकता. तर या पुस्तकाची म्हणजे ग्रंथाची किंमत आहे 151 रुपये. ती फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, यामध्ये विविध देवदेवता, महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक, हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, नवग्रह यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र, याची आपल्याला मागणी ऑर्डर करायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा हा ऑगस्ट महिना आपल्या वृषभ राशीच्या सर्वच मंडळींना आनंदाचा, सौभाग्याचा, सुखाचा, समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभय असावा. धन्यवाद.